तर मध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डचा इश्यू झाला होता माहिती तुम्हाला कोणाला इलेक्ट्रॉल बॉन्ड. तर माझे बाबा SBI ला गेले, इलेक्ट्रॉल बॉन्डचा हिशोब द्या म्हणतात, ते आमचेच पैसे आहेत. एक तर ती SBI एवढी मस्त बँक आहे, तर एम्प्लॉई ऑफ द मंथ पण पासबुक प्रिंटिंग मशीनला भेटते. गांजा लिगल करायचं मेन रिझन मी तुम्हाला आता प्रूव्ह करून दाखवतो. माझा एक मित्र आहे, हा पॉलिटिकल जोक नाही पहिले सांग. माझा एक मित्र आहे संजय. हॅलो एगन, मायसेल्फ प्रसाद. आणि पहिले सुरू करायच्या आधी एक डिस्क्लेमर देतो छोटंसं. हे पॉलिटिकल जोक्स आहेत, मला व्हायरल करा कारण मला बिग बॉसमध्ये जायचं आहे. ज्या लोकांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो, मी लोणावळ्याचा आहे आणि बिग बॉसचा सेट पण लोणावळ्यात आहे. मला जायचं म्हणून हे सगळा उठा ठेव पगत उठून आलो मी शिवकाक. तर मी एक डिस्क्लेमर देतो की आय डोंट प्रमोट ड्रग्स, इस्पेशली गांजा. त्यांना माहीत नाही त्यांना सांगतो, गांजा इल्लिगल आहे. ॲटलिस्ट त्या लोकांसाठी ज्यांच्याकडे पॉर्श नाही आहे, ज्यांचा बाप शाहरुख खान नाही, त्यांच्यासाठी इल्लिगल आहे गांजा. तर असं झालं होतं, मी लास्ट मंथमध्ये शोला आलो होतो ठाण्याला. एक ऑडियन्समधला एक जण माझ्याकडे आला, मला म्हणला गांजा आहे का तुमच्याकडे. मी बोललो गांजा तर नाही, म्हणजे त्याला दिला असता गांजा, काही इश्यू नव्हता, पण माझ्याकडे जेवढा होता तेवढा मी शोच्या आधीच मागला होता. एवढं शॉक व्हायची गरज नाही. जेवढे टॉप कॉमेडियन्स आहेत जगातले, जसं की मी, असणार काय नव्हतं, हाय मी, हा जोक नव्हता. जसं की मी, राहुल आणि झेलेन्स्की सगळं गांजा मागून शो करतो. आता राहुल म्हणजे राहुल राजपूत एक हिंदी कॉमिक आहे, त्याच्याविषयी बोलतोय. तुम्हाला वेगळा राहुल वाटेल, ठीक आहे, गैरसमज नको, केस नको. तर मी, राहुल आणि झेलेन्स्की आम्ही गांजा मागून शो करतो. तर झेलेन्स्की माहिती आहे तुमच्यापैकी इथं कोणाला? एज्युकेटेड इलिटरेट्स. ॲड बघितली तुम्ही ती? वादी पापा बघितले? रशिया आणि युक्रेन ह्या दोन देशांचं युद्ध चालू आहे. त्यातलं एक देश आहे युक्रेन, तो की छोटा आहे, त्याचे प्रेसिडेंट आहेत झेलेन्स्की सर. आणि हे रिअल लाईफमध्ये पहिले स्टँडअप कॉमेडियन्स होते, मग ते प्रेसिडेंट. त्यांच्याकडे बघूनच मी स्टँडअप कॉमेडी चालू केली. पहिले मी चहा विकत होतो. बघा, झेलेन्स्कीबद्दल मला खरंच खूप रिस्पेक्ट आहे. ॲक्च्युली हा एकमेव असा पॉलिटिशियन आहे माझ्या वर्गात ज्यांनी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेल्या गोष्टी कंप्लीट केल्या. हा माणूस असा म्हणला होता, मी जर पॉवरमध्ये आलो तर मी युक्रेनचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलून टाकेन. मग वॉर सुरू केलं रशियाशी. दुसरं असं स्टेटमेंट केलेलं की मी जर पॉवरमध्ये आलो तर वुमन एम्पॉवरमेंटसाठी काहीतरी करेन, तिथल्या लेडीजला जॉब मिळेल. बघा, जेव्हापासून ते युद्ध सुरू झालंय तिथल्या लेडीज इंडियामध्ये जॉब करतात. आयरनी ही जॉब ॲज अ रशियन करतात, ते पण 6,000 मानधनावर. ह्याच्यापेक्षा जास्त पैसे मी घेतो ओपन करायचे, शो ओपन करायचे, मराठी स्टँडअपचा शो ओपन करायचे जास्त. तर मला असं वाटतं गांजा लिगल केला पाहिजे. त्याचे 2-3 काय बोलत नाही मी, खाली येतो डायरेक्ट. बघा, गांजा लिगल केला पाहिजे. मला असं वाटतं, तुम्ही म्हणशाल की दारू लिगल असताना गांजा लिगल का करायचं? पहिले पॉईंट. पण एक आम आदमी होता जो दारू प्रमोट करत होता, जेल झाली त्याला, काय संबंध नव्हता त्याचा. दारू पिऊन प्रॉब्लेम पण व्हायला लागले, ॲक्सिडेंट वगैरे होत होते. तर मग मला असं वाटतं आणि 3 व्हॅलिड रिझन्स आहेत माझ्याकडे गांजा लिगल करायचे. पहिलं रिझन आहे, इंडिया हॅपीनेस इंडेक्समध्ये मागे. हॅपीनेस इंडेक्स माहिती तुम्हाला? मी तर पैसा काय, तुम्हाला तर माहितीच असतं, बाकीच्यांची पात्रता नाही. तर हॅपीनेस इंडेक्स असा इंडेक्स असतो की ज्याच्यामध्ये कुठला देश किती हॅप्पी आहे, किती खुश आहे, असंच. ह्या इंडेक्समध्ये ना इंडिया खूप मागे. भूतान, चायना, पाकिस्तान सगळे आपल्या पुढे आहेत. बघा, भूतान आणि चायनाचं मी समजू शकतो, त्यांचा सेक्स रेशो इंडियापेक्षा जास्त आहे. सेक्स रेशो म्हणजे मुली जास्त आहेत का त्यांच्या देशात, म्हणून त्यांना सेक्स जास्त भेटतो, असंच आहे ते.
पण पाकिस्तानवाले का खुश आहेत? का खुश आहेत पाकिस्तान? त्यांच्याकडे बकऱ्या जास्त आहेत म्हणून. आज क्राऊड चांगला आहे, जनरली 20 सेकंद घेतात लोक हा जोक समजायला. तर इंडिया हॅपीनेस इंडेक्समध्ये मागे, त्यामुळे गांजा लिगल करा असं वाटतं. दुसरा महत्त्वाचा मेन पॉईंट आहे माझे बाबा. हा माणूस भयंकर फॅन आहे काँग्रेसचा, काँग्रेस सपोर्टर आहे हा माणूस. एकदा टॅटू काढून आले, मी बोललो बाबा तुमचं नाव एसून होतं, सीचा टॅटू काढलाय. बोले सी फॉर काँग्रेस. बोललो सी फॉर खूप काही असतं. कानाखाली मागली. बोले पार्टीवर कमेंट नाही. मी बोललो कमेंट पार्टीवर नव्हती, तुमच्यावर होती. अजून एक मागली. हा माणूस आहे ना भयंकर फॅन आहे. हा कुठेही पॉलिटिक्स कुठे ह्याला फोन घेऊन गेलो इथे बोललो आयफोन घ्या, आयफोन चांगला असतो. बोललो आयफोन नाही घेऊ शकतो. बोललो का? बोले नाही ते मेड इन इस्रायल आहे, मी पॅलेस्टाईनला सपोर्ट करतो. काय संबंध आहे? मध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डचा इश्यू झाला होता माहिती तुम्हाला? कोणाला इलेक्ट्रॉल बॉन्ड? शिकलेली पब्लिक. तर माझे बाबा SBI ला गेले, इलेक्ट्रॉल बॉन्डचा हिशोब द्या म्हणतात, ते आमचेच पैसे आहेत. एक तर ती SBI एवढी मस्त बँक आहे, तर एम्प्लॉई ऑफ द मंथ पण पासबुक प्रिंटिंग मशीनला भेटते. आणि गांजा लिगल करायचं मेन रिझन मी तुम्हाला आता प्रूव्ह करून दाखवतो. माझा एक मित्र आहे, हा पॉलिटिकल जोक नाही पहिले सांगतो. माझा एक मित्र आहे संजय, तो रोज गांजा मागतोय, काही बोलतोय, लोकांना ते चुकीचं वाटतं, मला सेन्सिबल वाटतं. बघा आपण टेस्ट करू चला. त्या मुलींना बुद्धी जास्त असेल. मॅडम तुम्हाला काय वाटतं की रिझर्वेशन असलं पाहिजे की नसलं पाहिजे? वाटलं होतं. तर मी ह्याला विचारलं रिझर्वेशन असलं पाहिजे की नसलं पाहिजे, काय थॉट्स? मग तो असलं पाहिजे, पण फक्त इलेक्शन्समध्ये काँग्रेसला आणि IPL मध्ये RCB ला. म्हणलो का? तर म्हणतो नाही, दोघांकडे फेकणारे नाहीत. त्याच्या पुढे जाऊन म्हणतोय BJP IPL मधली कोलकाता आहे. म्हणलो का? नाही म्हणतो याची टीम चांगली आहे तर की त्यांना इम्पॅक्ट प्लेअर वापरायचा आहे. #बिनशेक पाठिंबा. काही चाललंय. आता तुम्हाला कळलं मुलींना जास्त बुद्धी असते. कट. कॉन्ट्रोवर्शियल होईल तो. मला कमेंट येतात काय काय, मी इंस्टाग्राम अशा काय रील टाकतो. तुला काय करायचंय माधव चोद? तर असं आहे सगळं. माझी फॅमिली खूप विचित्र. एक तर माझ्या आईचं नाव आहे ममता. छंद आहेत आमच्या घरात. माझ्या आईचं नाव ममता आहे, तिला व्हायलन्स का काय आवडतोय. काकांचं नाव शरद आहे, ते पावसात भिजतात आहे. सिंपती मिळवतो हा माणूस. चुलत भावाचं नाव अजित आहे, त्याला घड्याळ पाकवायचे काकाचं. आणि मला असं वाटतं की आपलं प्रोफेशन आहे ना कधीच म्हणजे हे नाही होत. आपण जे करायला जातो, मी ॲक्च्युली पहिले MPSC ॲस्पायरंट होतो, नंतर मी एक ट्रेडर होतो, मग मी आता जॉब आणि स्टँडअप करतो. आपण जे ठरवतो ते कधीच सक्सेसफुल होत नाही. पहिल्यांदा एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय, चहावाला पंतप्रधान झाला, आणि मी चुती आहे, मी MBA केले. खरंच मी चुती असं वाटायला लागलंय मला. माझ्या फॅमिली कुठं होतो मी माझ्या फॅमिलीवर. तर असं सगळं चालू आहे. त्यात लास्ट मेंबर आहे माझी बहीण, तिचं नाव जनता आहे. काही झालं की बिल तिच्यावरच फाटतंय. आता मध्ये एक ॲक्सिडेंट झाला पुण्याला, तुम्हाला नसेल माहिती कदाचित, म्हणून सांगतोय. त्यानंतर आहे ना गव्हर्नमेंटने एक रूल इम्पोज केला की जे दारू प्यायची लिमिट होती ना याचे, तुम्हाला माहिती आहे का? वाटतं तर आहे. 18 वर्षापासून 26 वर्षापर्यंत केलं. आता जनताचं वय 24, तिचा काय संबंध ॲक्सिडेंटमध्ये? तिला दारू प्यायची असेल, तिने कुठे जायचं? असे सगळे प्रॉब्लेम्स होतात. तर मला असं वाटतं निदान जनतेसाठी तरी आणि माझ्यासाठी गांजा लिगल करा. कारण गांजा मग लोक खुश राहतात असं मी ऐकलंय. जनता नाही निदान खुश राहील. दॅट्स माय टाइम गाईज. थँक्यू सो मच.